वीर समर्थ. आता तुकारामांचे जे अभंग आहेत, हा, निरनिराळ्या त्यांच्या मानसिक अवस्थांमधले आहेत. हे मी बऱ्याच वेळा सांगितलं आहे. हा सुद्धा तसाच आहे की तुकारामांना साधनेच्या काळामध्ये काय करू काय काय वेळा कळेनासं होतं. काय करू म्हणजे तू भेटशील, काय करू म्हणजे तू भेटशील, असं असं फार आहे. त्या भेटीची उत्कंठा म्हणण्यापेक्षा, आस म्हणण्यापेक्षा, आसक्ती म्हणण्यापेक्षा ध्यास एवढा आहे. काय खाणं पिणं काही सुचत नाही, काही नाही. आणि पांडुरंगाचं एवढं नाव घेतोय, पांडुरंगाचा ध्यास घेतोय आणि पांडुरंग भेटत नाही म्हणजे काय, असं वाटून हा असा जीव कासावीस होतो. हे कासावीस होणं म्हणजे काय, हे तुकारामांच्याकडनं शिकायचं. आता हा अभंग कसा लिहिलाय. आणि हा सगळा पांडुरंगाच्या आड देह येतो आपला, हे कळलेलं आहे. हे बुद्धीला कळलेलं आहे, पण अजून चित्ताला कळलेलं नाही, अंतःकरणाला कळलेलं नाही. त्याचं केवळ मेंटल अंडरस्टँडिंग आहे की आपण आपल्या विकारांच्या आड मागं जातो, त्यामुळे पांडुरंग आपल्यापासून दूर जातो. हा विकार ह्या देहामुळे आहे. मग शेवटी ते देहाचं दंडन करणारे योगी बिगी आहेत, तेच शेवटी बरोबर आहेत का काय? मस्त सांगितलंय नामदेवाने आणि ज्ञानदेवाने, नाम घ्या म्हणून. पण ते नामातनं होतंय काय नक्की, अशी शंका आहे. त्यामुळे मी करू काय, असा तुकारामांच्या पुढे प्रश्न आहे. कसा मांडतात बघा. देहावर स्वतःच्याच वैतागले, काय देह घालू करवती कर्मरी. करवतीनं कापून टाकू का हा देह? कर्मर म्हणून आणखीन एक वेगळं हत्यार असायचे त्या काळामध्ये. त्या कर्मरीवर मी कापून घेऊ का देह? ह्या देहाचे तुकडे तुकडे करून टाकू का एकदा, म्हणजे मग तू भेटणार आहेस का? काय देह घालू करवती कर्मरी, टाकू या भितरी अग्नी माझी. का का जाळात उडी मारून टाकू देवा, म्हणजे तू भेटशील. असं होतं. हा, काय 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 अर्थता केवढी आहे बघा. काय सेवू वन, शीत उष्ण तान. काही नाही, तहान भूक विसरून ते ते काही कशाकडे न बघता, थंड आहे का गरम आहे का काय, तहान आहे का भूक आहे, काहीही न बघता हे वनात निघून जाऊ का? काय मेलं तर मेलं, वाघाने सिंहाने खाल्लं तर खाल्लं, जाऊ दे. असं असं केलं तर तू भेटशील का? म्हणजे मला नुसतंच ते करायचं नाही, तू भेटणार असलं तर हे पण करायला तयार आहे. काय सेवू वन शीत उष्ण तान, साहो की मौन धरुनी बैसो. ते ते सहन करणं नाही तर मग नुसतंच मौन धरून बसायचं, काय करायचं नाही, हलायचं नाही, चालायचं नाही. असं हिमालयात योगी आहेत, तसं करू का मी काय करू म्हणजे तू मला भेटशील. काय लावो अंगी भस्म उधळणं. बघितलेत ना नागसाधू, इकडे भस्म लावतात तिकडे भस्म लावतात. तसं भस्म लावून बसू का मी? मग तू खुश होशील का? मग तू मला प्रसन्न होशील का? मग तू भेटशील का? काय लावो अंगी भस्म उधळणं, हिंदू देश कोण खुंटचारी. सगळीकडे फिरता साधू हो का? भस्म लावू फिरता साधू, तुझ्या नावानं फिरत फिरत ओरडत जायचं सगळीकडे, असं करू का? मग तू भेटतोस का? काय करू म्हणजे तू भेटशील. काय त्यजू अन्न करून उपवास. काय सगळं खाणं सोडून देतो म्हणजे तू भेटशील का? काय त्यजू अन्न करून उपवास, काय करू नास जीवित्वाचा. हे माझं जीवित्व आहे ना, हेच आड्या लागले बहुतेक तुझ्या आणि माझ्या. हे जीवित्वच आता संपून टाकतो, म्हणजे मग तुझी आणि माझी भेट होईल. आणि ह्याचं उत्तर दिलेलं नाही आहे तुकारामांनी अभंगाच्या शेवटी. तुका म्हणे काय करावा उपाय. आहे खरं आहे. काय करू कळेना झालंय, एवढंच सांगायचंय फक्त. तुका म्हणे काय करावा उपाय उपाव, ऐसा देई भाव पांडुरंगा. मला मला असा भाव दे की ह्याचं काय कशाचंही गरज नाही रे, मला फक्त तुझी भेट कशी होईल असा मला भाव दे. माझ्या चित्तामधला भाव जो आहे, तो भाव तुझ्यामध्ये मी बुडून गेलोय असा करून टाक फक्त. एवढंच एवढंच तुकारामचं पण आहे. पण काय अर्थता आहे बघा, काय त्याच्या नैराश्याची पातळी काय आहे बघा. म्हणजे तुकाराम हा माणूस तुकाराम होतो कसा, हे अशा अभंगामधनं आपल्याला एवढी अर्थता पाहिजे. एवढं काय तू म्हणलास तर टाकतो जाळामध्ये उडी, चला पण तू मला भेटायला पाहिजे. अशा वेळी पांडुरंग भेटतो. पांडुरंग असं नुसतं असा अर्ज करून काय काय भेटत नाहीत. आता हा दुसरा अभंग बघा. धिगजिणे ज्याचा स्वामी हीन वर. हीन माणसाचं स्वामी स्वामी असेल त्याचं जर आम्ही आम्ही पत्करलं गुलामी, तर काय खरं नाही, त्याला काय अर्थ नाही. मरण ते वर भले मग. कुठल्या तरी हीन माणसाचा गुलाम होणं ह्याच्यापेक्षा मग मरण पत्करलेलं बरं. परमेश्वराला उद्देशून कसा टोचण्या करतात बघा तुकाराम. ऐकाजी देवा ऐसी आहे नीत. अशी नीत आहे देवा, काय ते उचित सांभाळावे. आता तुम्हीच ठरवा. आमचा स्वामी म्हणजे तुम्ही 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 हीन वर आहात का महान वर आहात, हे तर तुम्हीच ठरवा. महान असला तर कृपा करा आणि भेटा आम्हाला, असं म्हणताय. ऐकाजी देवा ऐसी आहे नीत, काय ते उचित सांभाळावे. देशोदेशी धाक जयाच्या उत्तरे. अहो, देशोदेशी ज्याचा धाक असतो तयाचे कुतरे परी भरे. त्याचं कुत्र सुद्धा
आमच्यापेक्षा हे मिळालं पाहिजे, त्याचं श्रेष्ठ मिळालं पाहिजे, आम्ही तुझे गुलाम. पण तुझं काय धाक कुठं चालत नाही, आमच्या वाट्याला काही पुण्य येत नाही. तुका म्हणे हे का सुचले उत्तर. आता परत कोड आहे ह्यात, तुम्हाला काही नाही, हे सारखा तुकोबांचे अभंग आहेत ना, तो प्रत्येक अभंग काय आपल्याला उपदेश द्यायसाठी झालेला नाही. बरेचसे अभंग हे त्यांचा आणि विठोबाचा सतत संवाद चाललेला आहे, त्यातनं आलेल्या कविता असल्या तर काय, त्यांचा तो अर्थ संवाद आहे विठोबाशी चाललेला, आणि तो एका ठिकाणी संपतो. तुम्ही काय त्यातनं शिकायचं हे तुमच्यावर सोडून देतात. तुकाराम म्हणलं प्रत्येक वेळी काय मी शिकवायला इथं काय गाईड आहे काय नवनीतचं, मी काय ते काय गाईड तुम्हाला देणार नाही. माझी काय अवस्था आहे तेवढी मी रेकॉर्ड करून ठेवलेली आहे, ह्यातनं काय शिकायचं ते तुम्ही बघा. असं काही काही वेळा त्यांची अशी अवस्था असते की त्यात ते तुमच्या हिताची काही गोष्टी तुम्हाला सांगायला लागतात, तेव्हा आपलं नशीब ते आपल्याला सांगतायत. इथं कसं आहे, इथं तुकाराम आणि विठोबाचं भांडण चाललंय, संवाद चाललाय, प्रेम चाललंय, आणि त्यामध्ये तुम्हाला डोकवायला मिळते, हेच तुमचं भाग्य आहे. ह्यातनं शिकायचं काय आणि काय नाही हे आपल्यावर आहे. धिगजिणे त्याचा स्वामीहीन वर, मरण ते वर भले मग, ऐकाची देवा ऐसी आहे नीत, काय ते उचित सांभाळावे, देशोदिशी धाक जयाच्या उत्तरे, तयाचे कुतरे परी भले. त्याचं कुत्र सुद्धा व्हावं. तुका म्हणे हे का सुचले उत्तर, असं मला का बोलावं वाटतंय तुझ्याशी. आता हे का बोलावं वाटतंय तुमचं तुम्ही समजून घ्यायचं, आणि विठोबाला पण समजून घ्यायचं. तुका म्हणतो मी देणं लागत नाही कोणाला, सारखं सारखं मी समजून सांगू काय. विठोबाला पण सांगायचं, तुम्हाला पण सांगायचं, माझं माझं चाललंय आता, मी माझा माझा मनामध्ये. तुका म्हणे हे का सुचले उत्तर, जाणोनी अंतर ओळखावे. आता हे मला असं का बोलावं वाटतंय विठोबा, माझं अंतर आता तुम्हीच ओळखा. आता तेवढं तरी स्वामी तो दाखवा म्हणते तुम्हाला, तुम्ही आता मला असं का बोलावं वाटायला लागलंय, हे तुमचं तुम्हीच ओळखा. असं म्हणून अभंग सोडून दिलेला आहे तिथं, हे विठोबावर सोडून दिलेलं आहे अभंग पुढचं. म्हणजे हे सारखा विठोबाशी संवाद चालू आहे तुकोबांचा. आपल्याला त्यातनं असा असा संवाद करता येईल का, पांडुरंगाशी बोलायला आपल्याला 2 मिनिटं तरी दिवसातली मिळणार आहेत का, की काय तू कुठे आहेस, मी कुठे आहे, आणि काय चाललंय. आपल्या हक्कासाठी, इन्क्रीमेंटसाठी सारखे उंबरठे झिजवण्यात वेळ जातोय, पण पांडुरंगाशी बोलायला वेळ मिळत नाही. ते तुकारामांचा सारखा संवाद पांडुरंगाबरोबर आहे. आता तो कसा आहे, पांडुरंग हे पंढरीमध्ये राहतात, तर या पंढरीचा महिमा सगळे संत गात. स्थान महात्म्य आहेच ना शेवटी. पंढरीसी जाय, हा एक अभंग करूया आणि थांबूया. पंढरीसी जाय, पंढरीला जो जातो, तो विसरे बाप माय. काय सांगितलंय बघा बरं, पांडुरंगात दुसरं बाप नाही आणि आई नाही, कारण ह्यांच्या पलीकडे माया करणारे आपल्या जगात आपल्यासारखी माणसं नाही आहेत. त्यांचा सुद्धा विसर पडतो पंढरपूरला गेल्यानंतर. असं असं तुकाराम सांगतात. पंढरीसी जाय, तो विसरे बाप माय, अवघा होय पांडुरंग, राहे धरून या अंग, राहे धरून या अंग. ह्या अवघा होय पांडुरंग मध्ये दोन्ही अर्थ आहेत. पांडुरंगच सगळं बनवून जातो, असा एक अर्थ आहे. पांडुरंगच तुमचा आई होतो, पांडुरंगच तुमचा बाप होतो, तुम्ही कशाला घरी जाताय. दुसरं असं होतं, अवघा होय पांडुरंग, तुम्हीच पांडुरंग होऊन जाता. अवघा होय पांडुरंग, राहे धरून या अंग, न लगे धन मान. पण पंढरीला एकदा गेला की धन, मान, ह्या सगळ्या संसारातल्या सगळ्या मोठ्या वाटणाऱ्या गोष्टी आहेत, त्या क्षुल्लक वाटायला लागतात. सोने माती, सोने आणि माती आम्हाला मृत्तिके समान, असं असं जे म्हणलेलं आहे ना, त्याचा प्रत्येक पांडुरंगाच्या गावाला म्हणजे पंढरपूरला गेल्यानंतर येतो. न लगे धन मान, देह भावे उदासीन. ज्या देहभावाचा त्रास 2 अभंगापूर्वी त्यांना झालेला आहे, आता आता त्या त्रासातून ते सुटलेले आहेत. ते म्हणतात पंढरपूरला गेलं की सगळं शांत होतं, सगळे प्रश्न निवतात. तिकडून बसून मी लांब बसलो की हे सगळे प्रश्न येतात. न लगे धन मान, देह भावे उदासीन. हा देहभावाकडे, देहाचं चाललाय प्रपंच, काय त्याचं त्याचं चाललंय कडकड कडकड कडकड, पण मी त्याच्याप्रती उदासीन आहे. तुका म्हणे मळ नासी तात्काळ ते स्थळ. तुमचा सगळा मळ आहे जो अंतरीचा, तो सगळा नासवून टाकणार असं स्थळ आहे पंढरपूर. म्हणून आमच्या पांडुरंगाच्या गावामध्ये तुम्ही चला आणि पंढरीला भेट द्या, असं तुकाराम सांगता. आपण इथं थांबूया. जय जय रघुवीर समर्थ. जय जय राम कृष्ण हरी.